हाय. ही घाटी बाहेरून विकत आणलेली नाही आहे बरं का. ही घरीच केलेली आहे. वाटते ना बाहेरून विकत आणलेली. पण मी कलर वगैरे काहीच टाकलेलं नाही आहे. प्लेनच तयार केलेली आहे. कशाला आर्टिफिशियल कलर घालून आपण तयार करायचे आणि आपल्या घरामध्ये जे असेल त्यानीच तयार करायचं. बाकी काही नाही आहे. माझ्याकडे काही मोल्ड वगैरे नाही आहे, काही नाही आहे. मी प्लेटमध्ये हे तयार केलेलं आहे. तुम्ही आप्पेच्या पात्रात, वाट्यांमध्ये हे तयार करू शकता. पण मी म्हटले कशाला भांडे भरवायचे, म्हणून मी फक्त एका प्लेटमध्ये ही घाटी बनवून टाकलेल्या आहेत. चला मग मी तुम्हाला रेसिपी सांगते. आणि काही नाही, साखर आणि पाणी एवढंच आहे. प्लेटला आहे ना तूप लावून ठेवायचं आणि दोरा वगैरे असा गोधडीचा दोरा तो जाड असतो, तो डबल करून असा प्लेटमध्ये लगेच लावूनच ठेवायचा. कारण की पाक तयार केला ना, तर पाक तयार केल्यानंतर ना आपल्याला एवढा वेळ नसतो. लगेच पाकाची साखर झाली नाही पाहिजे, म्हणून अगोदरच ही तयारी करू. कोणत्याही वाटीमध्ये 1 वाटी साखर घ्या आणि ज्या वाटीने तुम्ही 1 वाटी साखर घेतलेली नाही तीच वाटी तुम्ही अर्धी वाटी पाणी घ्या. बस दोन्हीच गोष्टी आहे. फक्त पाक होताना खूप बारकाईने लक्ष द्यायचं आणि पाक तयार झाला की पटकन पटापटा ते आपल्याला टाकावं लागतं. एवढंच आहे, बाकी काही अवघड नाही आहे. हे बघा, असे थोडेसे बुडबुडे बुडबुडे आले ना, तर प्लेट घ्यायची, बघायचा पाक झाला का नाही. जेव्हा प्लेटमध्ये टाकला ना पाक आणि असं खाली ओघळतं ना, तर समजायचं पाक झाला नाही. तर ज्यावेळेस प्लेटमध्ये आपण ठेवतो ना, टाकला ना आणि एका जागेवरच गुळी राहते, तर समजायचं की पाक झालेला आहे. अजूनसुद्धा माझा पाक झालेला नाही आहे. आता मी परत एकदा प्लेटमध्ये पाहते, कारण की फेस झालेला आहे. आता पाक पांढरा शुभ्र झालेला आहे. हे बघा, एका जागेवर गुळी राहते आणि घाटीसारखीच असा कलरही दिसतोय, म्हणजे झालेला आहे पाक. हे बघा, मी दुसऱ्यांदा पण टाकलेला आहे. आता आपल्याला ही प्रोसेस आहे ना, पटकन लगेच त्याच्यावर टाकायची आहे. मधली जी घाटी आहे ती मोठी घ्यायची आहे. तर मी एकसारखीच आकाराची घेतली. आता मी परत त्याच्यावर टाकणार आहे, तोपर्यंत पाक गार नाही झाला पाहिजे. कारण की मधली घाटी आपण मोठी घेणार आणि बाकीच्या ह्या तिन्ही घाट्या छोट्या-छोट्या घेणार आहोत. आता मला इकडे 2 आणि इकडे 2 मला तिसरी टाकायची होती. आता तोपर्यंत गार होईल याची भीती होती. तरी पण मी प्लेटमध्येच दोरी अशी थोडीशी तिरके केले आणि त्याच्यामध्येच म्हणजे इकडून 3 इकडून आपण 6 ह्याची बरोबर केलेली आहे. माळ तयार केलेली आहे घाट्यांची आणि 2च मिनटात लगेच निघतं. त्यांना काढायला पण वेळ लागत नाही, कारण की आपण प्लेटला खाली तूप लावल्यामुळे प्लेटसुद्धा एवढी चिकटून राहत नाही आहे त्या प्लेटला. एकदम हलक्या हाताने आपण काढायची की लगेच निघून येतं. काही वेळ नाही लागत, कशाची चाकूचीही गरज नाही लागत. तुम्ही बघू शकता. मी याच्या अगोदर एक घाटी बनवली होती. त्या पाकाची लगेच साखर बनली. म्हणजे मी टाकत असतानाच साखर बनून गेली. मी तुम्हाला दाखवतेच आता ती पण घाटी आणि ही पण घाटी. पण दुसऱ्या वेळेस केली तेव्हा सक्सेस झाले, कारण की फक्त पाकाकडे लक्ष द्यावं लागतं आणि होतंच. आपण ही काय रोज बनवत नाही, कधीतरी बनवतो. मी तर ही घाटी पहिल्यांदाच बनवली. म्हटले बघूया, परंतु पहिल्यांदा माझी थोडीशी चुकली म्हणजे पाक जो तयार केला होता ना त्याची साखरच बनवून गेली. परंतु ठीक आहे, पहिल्यांदाची जरा चूक असते, राहतीच होतीच. कारण की पहिल्यांदा बनवल्यामुळे कळत नाही ना की पाक कशा पद्धतीने तयार झाला पाहिजे आणि पटकन कसं तर दुसरेच मी चुकले नाही. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. व्हिडिओवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. बाय.